नमस्कार मित्रांनो, मी पूजा साकोळकर. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण एकदम मार्केटसारखा जाळीदार आणि खुसखुशीत असा मैसूर पाक बनवणार आहोत. तुम्हाला विश्वास नाही बसणार की हा मैसूर पाक बनवणं एवढं सोपं आहे. तुम्हाला वाटेल ही रेसिपी मला आधी का नाही होती माहिती. तर मग चला सुरुवात करूया. खुसखुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारा मैसूर पाक. चला तर मग सुरुवात करूया. त्यासाठी सर्वात आधी एका भांड्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ घ्यायचे. हे बेसन पीठ आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचे आणि त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा साजूक तूप घालायचे आणि मग हातानेच त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. अशा प्रकारे संपूर्ण पीठ व्यवस्थित हाताने चोळून घ्यायचे. दुसरीकडे आपल्याला चाचणी बनवून घ्यायची. त्यासाठी 2 वाटी साखर घ्यायची. 1 पीठ बेसन घेतलं तर 2 वाटी साखर आणि 1 वाटी पाणी घ्यायचे. हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आपले हे पाक एक तार येईपर्यंतच आपल्याला गरम करून घ्यायचे. दुसरीकडे मी एका दुसऱ्या कढईमध्ये 2 वाटी रिफाइंड ऑइल घेतलेलं आहे. तुम्ही इथे तुपाचा देखील वापर करू शकता, पण एवढं तूप प्रत्येकाकडे अवेलेबल नसते, म्हणून मी तेलापासून बनवत आहे. मध्ये मध्ये आपण चेक करत राहायचे की आपले हे पाक तयार आहे का. त्यामध्ये तेलामध्ये आपण 1 चमचा साजूक तूप घालून घेऊया. पाक तयार होईल तोपर्यंत आपले हे पॅन तयार करून घ्यायचे आपल्याला, ज्यामध्ये आपले मैसूर पाक ट्रान्सफर करून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता 1 तार येईपर्यंत आपला पाक रेडी आहे. अशा प्रकारे आपलं पाक रेडी आहे. त्यामध्ये थोडं थोडं करून पीठ घालून घ्यायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. लक्षात ठेवायचे की आपल्याला ह्याचे गाठी नाही बनवून द्यायचे. हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. अशा प्रकारे सतत मिक्स करत राहायचे. ह्याचे गाठी नाही बनणार ह्याची काळजी घ्यायची. अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपले हे गरम तेल टाकून घ्यायचे. लक्षात ठेवायचे 1 किंवा 2 चमचे एका वेळेला 1-2 चमचेच तेल टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित मिक्स करत राहायचे. आता आपल्याला आपले हात बंद नाही ठेवायचे, कंटिन्युअसली हलवत राहायचे. एक गोष्ट लक्षात ठेवा की गॅसचा फ्लेम मीडियमच असायला पाहिजे. जास्त हाई नको आणि एकदम कमी पण करायला नाही. मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे हलवत राहायचे सतत आणि 1 ते 2 पळी तेल टाकत राहायचे आणि मस्त हलवत राहायचे. अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. एकदाच तेल नाही टाकायचे. एका वेळेला 1 किंवा 2 पळी तेल घालून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता आपले हे पीठ किती मस्त असं फुगलेलं आहे आणि आपलं हे मिश्रण तयार आहे. हे आपण कसं ओळखायचं, तर एका वाटीमध्ये 1 थेंब टाकून बघायचे आणि मग त्याचा जर गोळा झालेला असेल तर समजायचं की आपला मैसूर पाक बनवण्यासाठी रेडी आहे. किंवा जेव्हा हे मिश्रण पॅनला सुटायला लागेल तेव्हा समजायचे की आपलं हे मिश्रण तयार आहे. मग आपण आपले हे तयार असलेले मिश्रण भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊया. अशा प्रकारे तुमच्याकडे जर केकचा टीन वगैरे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये देखील हे असं पसरू शकता. मी इथे छोटा टिफिन बॉक्स घेतलेला आहे, त्यामध्ये आपले हे मिश्रण टाकून घ्यायचे. आता आपल्याला आपली ही प्रोसेस फटाफट करायची, वेळ नाही लावायचा आहे, कारण की हे खूप लवकर सेट होतं. मग त्याला चमच्याच्या सहाय्याने हळूवारपणे दाबून घ्यायचे. एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण हे फटाफट करायला पाहिजे. अशा प्रकारे हलक्या हातानेच दाबायचे, जास्त प्रेस नाही करायचे. तुम्ही ह्यामध्ये फूड कलरचा देखील वापर करू शकता, पण तुम्ही पाहू शकता की हे बिना फूड कलरनी सुद्धा किती सुंदर कलर आलेला आहे आपल्या मैसूर पाकला. मी इथे विदाऊट फूड कलर मैसूर पाक बनवलेला आहे.
अशा प्रकारे. आणि हे गरम असतानाच ह्याला चाकूच्या सहाय्याने कट्स मारून घ्यायचे. थंड झाल्यानंतर आपल्याला हे कट करता येणार नाहीत, म्हणून गरम गरम असतानाच आपल्याला कट्स मारून घ्यायचे. अशा प्रकारे व्यवस्थित कट झाल्यानंतर ह्याला अर्ध्या तासासाठी रेस्टसाठी ठेवून द्यायचे. ह्याला टोपण लावून अर्धा तास असंच थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसतोय आपला मैसूर पाक. बघूया आपण अर्ध्या तासानंतर आपला मैसूर पाक रेडी आहे का. एका दुसऱ्या प्लेटमध्ये अशा प्रकारे ट्रान्सफर करून घ्यायचे. अगदी सहजपणे आपले हे मैसूर पाक आपल्याला निघतील. तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसतायत ना, एकदम मार्केटसारखे मैसूर पाक. तुम्हाला विश्वास नाही बसणार की हे अगदी एकदम 15 मिनिटात बनून तयार होणारे जाळीदार आणि खुसखुशीत असे मैसूर पाक घरच्या घरी आपण बनवू शकता. तेही एकदम कमी वेळात आणि फक्त 1 वाटी पिठापासून. मी इथे गार्निशिंगसाठी थोडेसे पिस्ता टाकलेले आहेत वरतून. हे दिसायला एकदम सुंदर दिसतात आणि खायला अप्रतिम लागतात. तुम्ही सर्वजण नक्की ट्राय करा. आणि आजची माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. बाय बाय. भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये.